नमस्कार मित्रांनो. आज आपण एक गंमत करूया. जे जे लोक आता हा व्हिडिओ पाहतायत, एक काम करूया, एका मिनिटासाठी जाऊन तुमचा टूथब्रश घेऊन या. हो, दात घासायचा जो टूथब्रश आहे ना, तो घेऊन या. एक मिनिट मी थांबतो तुमच्यासाठी. किंवा जर तुम्ही ऑलरेडी घेतलेला असेल, जवळपास असेल तर चांगलंच आहे. पण टूथब्रश घेऊन या, खूप मजा येईल. माझ्या हातात आहे, मी घेऊन ठेवलेला आहे. आणि हा माझाच आहे ब्रश. आता एक काम करा, घेऊन आलात. आता सगळ्यात पहिले एक काम करा. तुम्ही ज्या हाताने रोज दात घासता, हा टूथब्रश त्याच हातामध्ये घ्या. आणि ऍक्च्युअल दात घासताना चालू करा विचार करायला की उद्या काय काय करायचं आहे, कोणाशी बोलायचं आहे, काय सगळ्या डोक्यातले जेवढे प्लॅन्स आहेत ते सगळे, किंवा अगदी कोणाला काय बोलायचं असेल ते बोलायचं असेल, ते सगळं चालू ठेवा डोक्यामध्ये. आणि जेव्हा दात घासताना अगदी व्यवस्थित झालं. सगळ्या व्यवस्थित विचार करता आला काय काय आहे, काय काय नाहीये. आता थोडीशी उलटी गंमत करू. आता हा जो टूथब्रश आहे, हा तुमचा नॉन डॉमिनंट हँड, म्हणजे मी जो हात तुम्ही वापरत नव्हता ते दुसऱ्या हातामध्ये घ्या. आणि आता दात घासताना प्रयत्न करा थोडासा स्पीडमध्ये चालायचं. आणि विचार करायचा प्रयत्न करा की काय करणार आहे, काय नाही करता येणार. जर थोडं अवघड राहील तुम्हाला सगळ्यांना. मला तर अवघड जात आहे. तर ज्यावेळेला जेव्हा मी करतोय तेव्हा मला काहीच करता येत नाही, मला विचार करता येत नाही, मला पूर्ण फोकस माझा या बेसकडे जातोय. तर सांगण्याचा उद्देश हा की NLP म्हणजे काय हे सांगण्यासाठी मी हा लहानसा एक्सपेरिमेंट जे आहे, प्रयोग आहे, हा दाखवला. थोडक्यात काय झालं की तुम्ही लहानपणापासून एक 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 पॅटर्न, आपल्या आयुष्यामधले एक एक पॅटर्न जो असतो तो एक इम्प्रिंट झालेला असतो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये कायमचा बिंबवलेला असतो. आता दात घासण्याचंच घ्या ना. दात घासण्याचं जे आहे, सुरुवातीला तुम्ही तुमच्या आई बाबा तुमच्या समोर दात घासतात, तुमच्या हात पकडून दात घासतात, तुम्हाला सांगतात, आणि हळूहळू हळूहळू तुम्ही तो पॅटर्न करत जाता. आणि तो तुमच्या अंगवळणी पडतो. अंगवळणी पडणे थोडक्यात, तो एवढा अंगवळणी पडतो की तुम्ही हे दात घासत असताना सगळ्या गोष्टी विचार करू शकता. पण तेच, जसं मी तुम्हाला मी म्हणेन की दुसऱ्या हातात ब्रश घ्या आणि आता करायचा प्रयत्न करा, तर तो पॅटर्न तुमचा जो अंतर्मनाला माहिती आहे, तो पॅटर्न आता बदललेला आहे. तर तो सहजासहजी पॅटर्न तुटत नाही. आणि तुम्हाला त्यावेळेस जर तुम्ही जर जोरात थोडे दात घासायचा प्रयत्न केलात, तर किंबहुना दाताला इजा होऊ शकेल. किंबहुना म्हणजे काय, की तुमच्या ज्या अंतर्मनामध्ये फिक्स झालेला जो पॅटर्न आहे, जी पद्धत आहे, त्या प्रणालीमध्ये कुठेतरी चेंज जेव्हा होत असतो, तर तो जो बदल घडतोय, तो इतक्या सहजासहजी कधी घडत नसतो. तर NLP म्हणजे काय? तर NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आपल्या ब्रेन मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स असतात, त्या न्यूरॉन्सचा एका प्रकारे प्रोग्रामिंग झालेला असतं. आता हे प्रोग्रामिंग 5 पद्धतीने होत असतं. सगळ्यात पहिले बघून, म्हणजे ज्याला व्हिज्युअल म्हणतात. मग ऑडिटरी, ऐकून. मग कायनेस्थेटिक, म्हणजे स्पर्श करून. मग ओला फॅक्टरी, सेन्स. आणि गस्टेटरी, ऍक्च्युअल टेस्ट करणे. आता तुम्ही प्रत्येक गोष्ट स्मेल आणि टेस्ट करू शकत नाही, पण बाकीचं जेवढं इन्फॉर्मेशन येतं तुमच्याकडे, हे सगळं ह्या 5 ज्ञानेंद्रियांपैकी 3 प्रामुख्याने सगळ्यात पहिले ऍक्टिव्हेट झालेले असतात. आणि ह्याच्यामुळे जो पॅटर्न तयार झालेला आहे, तो पॅटर्न तुमच्या मेंदूच्या न्यूरॉन्स मध्ये एवढा फिक्स बसलेला असतो, मेंदूच्या न्यूरॉन्स मध्ये, बॉडीच्या सगळ्या सेल्स मध्ये तो पॅटर्न एवढा फिक्स बसलेला असतो की तुम्ही त्या पॅटर्न प्रमाणेच आयुष्य जगत जाता. टूथब्रश हा एक सोपा, अगदी खूप सोपं उदाहरण होतं. तुम्ही तुमची गाडी चालवता, गाडी चालवत असताना अगदी आरामात गाडी चालवता, बाजूला कोणी बसलेला असेल, गप्पा मारत असेल तर मारता गप्पा, पण अचानक कोणी समोर आलं तर लगेच तुम्ही ब्रेक पण दाबता. कारण का?
तर तुमचा अंतर्मन प्रोग्राम झालेला आहे की अचानक इट इज लाईक त्याला माहिती आहे की कधी ब्रेक दाबायचा आणि कधी नाही दाबायचा. जेव्हा पूर्णपणे तुम्ही शुद्धीमध्ये गाडी चालवता त्यावेळेस तुम्ही लगेच ब्रेक दाबता. अनावधानाने समजा कोणी आलं असतं पटकन तुमचा ब्रेकवर पाय जातोच आणि तुम्ही थांबवता गाडी. कारण का तो पॅटर्न तुमच्या अंतर्मनामध्ये बिंबवला गेलाय. तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ज्याला आपण म्हणतो, न्यूरो म्हणजे न्यूरॉन्स, लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेज, हे जे मी म्हणालो व्हिज्युअल, ऑडिटरी, कायनेस्थेटिक, ओलफॅक्टरी आणि गस्टेटरी म्हणजे बघणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे आणि चव घेणे. या 5 ज्ञानेंद्रिय जे आहेत त्याच्या मार्फत आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन मिळतं, जी काही माहिती मिळते, ही आपल्या शरीरामध्ये सगळी स्टोअर केलेली असते. आणि हे स्टोअर केलेली माहितीच आपल्याला आयुष्यामध्ये पुढे रिलेशनशिप, हेल्थ म्हणजे तब्येत, तुमच्या पैशाविषयी काय धारणा आहेत, तुमच्या ओव्हरऑल दुसऱ्या व्यक्तींविषयी काय धारणा आहेत, कुठल्या पद्धतीने तुमचं आयुष्य आज जे जगताय, ते जे जगताय ते तुमच्या स्वतःची जी बिलीफ सिस्टम आहे, जी धारणा झालेली आहे, त्या धारणेच्या बेसिसवरच तुम्ही तुमचं आयुष्य जगत असता. त्या धारणा जी आहे, ही धारणा जेव्हा बदलायची वेळ येते, तर त्या बदलण्याच्या प्रोसेसला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग असं म्हटलं जातं. आणि न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ही सहजासहजी होण्यासारखी गोष्ट आहे पण आणि नाही पण. आहे ह्याच्यासाठी म्हणलो की एकदा तुमच्या मनाने तयारी केली की नाही, मला माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचाच आहे. धचा मा केला तसा च महत्वाचा आहे की आणायचाच आहे. आणि जेव्हा च महत्वाचा असतो तेव्हा तो मनुष्य ती गोष्ट अगदी सहजासहजी करतो. चचं अगदी थोडस वेगळं बोलतो. चचं महत्व का, जेव्हा मी म्हणलं मागाशी आणायचाच असतो, तर त्या चचं जे महत्व आहे ना, एक खूप जुनी गोष्ट आहे. यशवंतराव चव्हाण साहेब होते महाराष्ट्राचे पूर्वीचे मुख्यमंत्री, सगळ्यांना माहिती आहे. नंतर भारत सरकारकडे सुद्धा त्यांनी पुष्कळ पदं भूषवली होती. त्यांना एकदा एका व्यक्तीने विचारलं होतं, म्हणजे कोणीतरी, मला आता त्यांचं नाव माहिती नाही, पण त्या सद्गृहस्थांनी विचारलं की तुमच्या आडनावात चव्हाणाचा च चं काय महत्व आहे. ते म्हटले आडनावातला जर च काढलास तर तुला समजेल की काय महत्व आहे. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला तो करण्याची इच्छा खूप प्रबळ असेल, तुमचा पॅटर्न चेंज करण्याची जर प्रबळ इच्छा असेल, तरच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग 100% उपयोगी पडतं आणि 100% तुम्हाला रिझल्ट पण दिसतात. आता हे NLP कुठे कुठे वापरता येतं. तर समजा एखाद्याच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, एखाद्याच्या करिअरमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, एखाद्याच्या तब्येतीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, क्रॉनिक हेल्थ इश्यूज आहेत. कारण 80-85% आजार हे मानसिक आजारातून, मी वेडे पण म्हणत नाही, सायकोसोमॅटिक डिझीज ज्याला म्हणतात, मानसिक आजारातून उत्पन्न होऊन शरीरामध्ये येतात. मनामध्ये उत्पन्न होणारे आजार म्हणजे अगदी TB, कॅन्सर सारखे उपचार आजार सुद्धा सर्वप्रथम मनामध्ये येतात आणि नंतर शरीरामध्ये दिसतात. ते झालं आजारपणाच्या बाबतीत. आता पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत NLP कुठे कुठे वापरता येतात. तर तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही NLPच्या मार्फत करू शकता. कारण एकदा तुमच्या मेंदूचा विकास झाला, तुमचा डावा मेंदू हा लॉजिकल असतो, उजवा मेंदू हा क्रिएटिव्ह असतो. तर जेव्हा तुमचा मेंदू त्या पद्धतीने काम करायला चालू करतो, योग्य पद्धतीने दोन्ही मेंदूंचा एकाच वेळी जेव्हा काम चालू होतं, तेव्हा तुम्हाला NLPचा पूर्णपणे उपयोग करून घेता येतो. मग तुमच्या आयुष्यामध्ये कितीही गंडांतरं आली, काही त्रास झाले, तरी NLPच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्या वापरून तुम्ही स्वतःचं भय, आत्मविश्वास, भीती, कुठल्याही गोष्टीची भीती, किंवा काही लोकांना अगदी लग्न करण्याची सुद्धा भीती असते, असे सुद्धा क्लायंट्स पाहिलेत मी. काही लोकांना हेल्थ इश्यूज आहेत, काही लोकांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती म्हणा किंवा काहीतरी मनामध्ये कायम दडपण. तर अशी कुठल्याही प्रकारचे मानसिक, शारीरिक आजार किंवा आयुष्यामध्ये पुढे जाण्याची भीती वाटते, रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची भीती वाटते, जबाबदारी घेण्याची भीती वाटत असेल, किंवा अशा कुठल्याही स्वरूपाचा आजार, तर तिथं आपल्याला NLP 100% उपयोगी पडते. NLP जसं मी म्हटलं, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, थोडासा व्हिडिओ मोठा होतोय पण तुम्हाला आवडेल.
1979 साली रिचर्ड बँडलर जे आहे, डॉक्टर रिचर्ड बँडलर यांनी NLP सुरू केली. NLPचा बायाच मूळ म्हणजे डॉक्टर रिचर्ड बँडलर, हे NLPचे देवच म्हटलं पाहिजे. त्यांनी NLP सुरू करून पुढे हळूहळू हल्ली आता NLP 1, NLP 2, NLP 3 बऱ्याच गोष्टी यात चालू झाल्यात आणि वेगवेगळ्या नावाखाली वेगवेगळे प्लॅटफॉर्म सुद्धा तयार आहेत. पण NLP समजण्यासाठी सगळ्यात सोपं जे मी तुम्हाला उदाहरण दिलं मगाशीचा, हे माझा टूथब्रश. तर ह्या टूथब्रशचं उदाहरण बघा तुम्ही. आणि जे पॅटर्न्स आपल्याला नवीन तयार करायचे शरीरामध्ये, ते पॅटर्न्स तुम्हाला इव्हन हा जर डाव्या हाताने जर मला दात घासायचा, त्याची जर मी रोज हळूहळू सवय केली, तर मला डाव्या हाताने दात घासता येतील 100%. कारण तो पॅटर्न मोडेल. तर जे कुठले आज तुमच्या आयुष्यामध्ये नको असणारे पॅटर्न्स आहेत, म्हणजे समजा तुमचे एक पेनफुल रिलेशनशिप आहे, तब्येतीचे इश्यू आहेत, करिअरचे इश्यू आहेत, कुठल्याही प्रकारे त्या कुठलेही पॅटर्न्स तुम्हाला 100% बदलता येतील. NLP ही कला जीवन जगण्याची एक खूप चांगली कला आहे. आणि आपण ह्या विषयी आणखीन पुष्कळ व्हिडिओ घेऊन येणार आहोत. काही टेक्निक सुद्धा आपण NLPच्या शिकणार आहोत ह्या मराठी चॅनलवर. तर नंतर मित्रांनो, मी विवेक मंत्री, तुमचा सर्टिफाईड NLP ट्रेनर. माझं NLPचं ट्रेनिंग अमेरिकन युनियन ऑफ NLPच्या अंडर, मी त्यांचा सर्टिफाईड लायसन्स ट्रेनर आहे. आणि जे काय आपण शिकणार आहोत NLP मध्ये, प्रयत्न करेन की अगदी 1% जरी तुमच्या आयुष्यामध्ये जर मी हातभार लावू शकलो, तर मी कायम परमेश्वराचे आभार मानेन. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज ह्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबा. कारण येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठा बदल घडवून आणणार आहात, ह्याचं मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. कारण तुम्हाला चचं महत्व पटलेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओसाठी. थँक्यू.